पहिल्या पावसामध्ये मुंबई अहमदाबाद महामार्ग खचल्याचं पाहायला मिळालेलं आहे। ही दृश्य आहेत मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या मालजीपाडा परिसरातील। मालजीपाडा परिसरात पाईपलाईन खोदण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्या आसपासचा रोड जो आहे खचलेला आहे आणि यामुळे जी वाहन चालकांचे टायर आहे पूर्णपणे रस्त्यामध्ये फसलेले आहेत आणि असं असल्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। वास्तविक पाहता पावसाळ्याच्या पूर्वी जी आहेत की अशी खोदकामाची बुजवली गेली पाहिजेत। पाईपलाईनचं काम असो किंवा रस्त्याचं काम हे संपूर्ण बंद झालं पाहिजे। सुदैवाने कुठलीही अजून अपघात झाला नाही किंवा दुर्दैवी घटना घडलेली नाही, परंतु वाहन चालकांच्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। कशी ही दृश्य आहे ती पुन्हा एकदा पाहूयात। नमस्कार, माझं नाव भूमिश सावे। आपण बघतोय आपण इकडे मुंबई अहमदाबाद हायवेवरती आहोत। घोडबंदरचा हा ब्रिज आहे। जवळपास 5:30 वाजल्यापासून आता 3 तास उलटून गेलेले आहे। आम्ही इथेच आहोत, साधारणपणे 100 मीटरचं अंतर पार करू शकलेलो आहोत आणि या वेळामध्ये जर बघितलं इकडे कुठेही आपल्याला पोलीस प्रशासन दिसत नाहीये किंवा हायवे प्रशासन दिसत नाहीये। महामार्ग प्राधिकरण आपल्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणावरती टोल घेत असतं। जर आपण बघितलं तर मुंबईचा टोल नाका आहे, पुढे जाऊन खानिवड्याचा टोल नाका आहे, तिकडे पुढे जाऊन डहाणूच्या इकडे चारोटीला टोल नाका आहे। आपल्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणात टोल वसूल केला जातो, परंतु इकडे हजारो वाहनं गेल्या 3 तासापासून एकाच जागेवरती उभी आहेत। महामार्ग प्रशासन काय करतंय, सरकार काय करतंय आणि पोलीस काय करतंय हा प्रश्न पडलेला आपण बघतोय। इकडे बऱ्याचशा एसटी उभ्या आहेत, वेगवेगळी वाहनं उभी आहेत, ती जवळपास 3 तासापासून इकडेच उभी राहिलेली आहेत, पण कुठेही कोणाची मदत झाली नाहीये। एकही पोलीस दिसलेला नाही किंवा महामार्ग प्रशासन दिसलेलं नाहीये।